तर नमस्कार मित्रांनो, आपण आता ह्या डेकोरेशन बद्दल, या देखाव्याबद्दल थोडीशी माहिती जाणून घेऊया. तात्या आहेत आमचे, त्यांच्याकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया. ओम साईराम. तर तात्या, मला थोडक्यात सांगा की ही डेकोरेशन बनवण्याची संकल्पना काय, म्हणजे कसं सुचलं तुम्हाला आणि याचं महत्व काय, थोडक्यात माहिती द्या ऑडियन्सला. ही साईबाबांची द्वारा होती. तर हे आमच्या मनामध्ये, मुलाच्या मनामध्ये, साईराजच्या, हे भरपूर वर्षापासून चाललं होतं की आपल्या इथं द्वारकामाईचा देखावा करावा. तर हे बाबांनी केलेलं कार्य द्वारावतीमध्ये, हे तुम्हाला इथं बाबांनी प्रज्वलित केलेली ध्वनी आहे. आणि त्याच्यानंतर इथं चूल मांडलेली आहे, त्याच्यावर बाबा जेवण तयार करायचे, गावामध्ये प्रसाद बनवायचे. आणि तिकडं महामारी आली होती. महामारीमध्ये प्लेगचे साथ आले असताना त्या आम्हाला बाबांनी ह्या जात्यावरती भरडा, गव्हाचं पोतं दाखवलं. इथं सूप आहे, ते गव्हाचा भरडा हे करून वेशीवरती टाकला होता. त्या गावामध्ये, शिर्डीमध्ये महामारी पूर्ण संपुष्टात आली होती. त्याच्यानंतर बाबांनी हयातीत असताना हा चिमटा वापरलेला आहे. ही दोन्हीमधनं बाबांनी विभूती तयार करून ही प्रत्येक औषध म्हणून, आणि नाही का, ही वापरली गेलेली आहे. कोणाला काय त्रास होत असेल ते उदीतनं पाण्यातनं दिल्यानंतर त्याचा लोकांना फायदा व्हायचा. आणि ह्या वरती इकडे एक झोपळा बांधलेला आहे बाबांनी. त्या टायमाला बाबांनी चिंध्या बांधून एक फळी बांधलेली टांगली होती. ते फळीवर बाबा कसेच झोपायचे हे कुणाला कधी दिसत नव्हतं, पण बाबा त्याच्यावर कधी चढायचे कधी उतरायचे कळत नव्हतं फळीवर. हो. हे तुळशी वृंदावन आहे. आणि बाबा द्वारकामाईमध्ये इथं बसायचे, खांबाला टिकून इथं. आणि हे कंदील आहे, बाबांनी त्या टायमाला वापरण्यात आलेला आहे. आणि हे बाबांनी दिवाळीमध्ये जेव्हा वाणीने तेल दिलं नाही त्या टायमाला बाबांनी पाणी टाकून हे पंथांमध्ये प्रज्वलित केलेले पंथ आहेत. हे उभे दाखवण्यात आलेले. हो, त्याचं हे प्रतीक मांडलेलं आहे पंथीच्या रूपात. तर तात्या, मी बघितलं हे दिव्यात पाणी दिसतंय, याचं काय, म्हणजे कारण काय नक्की, कसं बाबांनी त्या टायमाला दीपावली होती, वाणीने तेल नव्हतं दिलं, त्या बाबांनी पाण्यावर दीप प्रज्वलित केले होते पाणी टाकून. ते कशा प्रकारे होते हे बघा. मी आता त्याचं एक तुम्हाला सुंदर उदाहरण दाखवतो. या दिव्यात तेल नाही, काय नाही, फक्त पाण्यावर कसे प्रज्वलित होतात ते प्रशिक्षण तुम्हाला दाखवतो. तेल नसून पाणी आहे. त्या काळी बाबांनी पाण्यावर दिवे दाखवलेले, तोच कन्सेप्ट सेम आज सोनवणे फॅमिलीने दाखवलेला आहे. या देखाव्याच्या माध्यमातून आपण बघितलं. सुंदर अशी कल्पना आहे. तर कसं वाटलं देखावा नक्की सांगा. आणि माहिती तर तुम्हाला दिलेली आहे, एक नंबर देखावा आलेला आहे. तरी अजून काय वाटलं असेल यात कमी जास्त तर कमेंटमध्ये सांगा. आणि देखावा कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.